जबरदस्त अशी चिकन बिर्याणीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। चिकनचा जो कोरमा बिर्याणीसाठी आपण रेडी करणार आणि एकदम परफेक्ट राईस कसे कुक करायचे आणि त्याबरोबर एकदम परफेक्ट अशी बिर्याणी कशी बनवायची, ही रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर या रेसिपीसाठी सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये 4 टेबलस्पून तेल टाकून घेऊया। तेल चांगले गरम झाल्यानंतर आपण यामध्ये टाकूया 3 मोठे कांदे चिरलेले आणि हे 1 केजी चिकन बिर्याणी मी इथे रेडी करत आहे। आणि कांद्याला आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत कांद्यावरती सोनेरी रंग मस्त असं येत नाही। तर चला कांद्याला आपण इथे परतून घेऊया आणि हे बघा सोनेरी रंग आलेला आहे। आणि अशा प्रकारे सोनेरी रंग गेल्यानंतर आपल्याला थोडीशी जो कांदा आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। जेव्हा आपण बिर्याणीला दम देणार ना तेव्हा आपण या कांद्याचा वापर जो आहे ना तो करणार आहोत। हे बघा थोडासा कांदा मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि याच कांद्यामध्ये आता मी टाकणार आहे चिकन। जेव्हा कांदे तुमचे अशा प्रकारे गोल्डन कलर होते ना तेव्हा गॅसची फ्लेम बिलकुल लो करून घ्या, कारण नाहीतर ते काळे व्हायला लागतील। आणि त्यानंतर चिकन यामध्ये ऍड करा। आता गॅसची फ्लेम हाय करून इथे मी चिकनला चांगल्या प्रकारे 3 ते 4 मिनिटं परतून घेतलेले आहे। कच्चा वास सगळा निघून जायला हवा। त्यानंतर इथे मी टाकलेले आहे 5 हिरवी मिरची, 3 इंच आलं आणि 10 ते 15 लसूण पाकळी याचा ग्राइंड करून पेस्ट तयार करून घेतलेला होता, तो पेस्ट टाकलेला आहे आणि इथे मिक्स करून घेणार आहे। आणि परत इथे मी परतून घेणार आहे 1 ते 2 मिनिटं। याच्याने चिकनचा आणि आलं लसणाचा जो कच्चा वास आहे ना तो सगळा निघून जाईल। तर चला आता आपण इथे परतून घेऊया। मस्त असं आपल्याला इथे 1 मिनिट 1.5 मिनिट परतायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया 2 टोमॅटो चिरलेले, हळद पावडर टाकूया हाफ टीस्पून भरून, लाल मिरची पावडर टाकूया 1 टीस्पून भरून, तिखटवाली आहे। त्याबरोबर 2 टीस्पून आपण यामध्ये टाकूया धणे पावडर, गरम मसाला पावडर हाफ टीस्पून भरून, मीठ टाकूया चवीनुसार। आणि हे सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे इथे आता मिक्स करून घेणार आहोत आणि परतून घेणार आहोत जिथपर्यंत तेल सुटत नाही। हे बघा टोमॅटो मधनं थोडं थोडं पाणी जे आहे ते सुटलेलं आहे। हे पाणी आपल्याला पूर्णपणे ड्राय करून घ्यायचं आहे। तर चला मिक्स करून घेऊया। आणि हे बघा मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे। आता झाकण झाकून इथे मी ठेवणार आहे 5 ते 7 मिनिटं, म्हणजे चिकन शिजायला हवा। तर त्या पाण्यामध्येच थोडंसं चिकन जे आहे ते शिजेल तिथपर्यंत आपण राईस कुक करून घेऊया। तर हे बघा इथे मी 1 केजी बासमती राईस घेतलेला आहे। आता 15 मिनिटं अगोदर पहिले मी भिजवत ठेवणार आहे। त्यानंतर डबल पाणी टाकलेलं आहे राईसच्या हिशोबाने। गरम मसाले सगळे यामध्ये आपण टाकून घेऊया। तर हे सर्व गरम मसाले बघा मी टाकून घेतलेला आहे आणि त्याबरोबर मी टाकणार आहे यामध्ये कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची सुद्धा। तर इथे मी टाकलेले आहे पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरची 3 चिरलेली। त्याबरोबर थोडंसं तेल टाकूया कारण सुटसुटीत आपल्याला राईस हवे आहेत। आणि मीठ टाकूया आपण यामध्ये, थोडंसं जास्त मीठ टाकायचं आहे चवीनुसार। जेव्हा आपण टाकतो मीठ त्याच्याने थोडंसं जास्त, कारण आपण एक्स्ट्रा पाणी काढून घेणार आहोत। आणि माझ्याकडे जो कांदा होता ना ब्राऊन केलेला, तो कांदा थोडासा टाकून घेतलेला आहे। आणि हे बघा आपले जे राईस आहे ना तो ऑलमोस्ट 90% कुक झालेले आहेत। आता जो एक्स्ट्रा पाणी आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे बघा इझिली तुटत आहे, 90% राईस जे आहे ते कुक आहे। एक्स्ट्रा पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि हे बघा एकदम सुटसुटीत मस्त असे आपले राईस झालेले आहे रेडी। तर इथे 7 मिनिटं मी ठेवलेलं होतं चिकनला, तर तुम्हाला दाखवते। हे बघा मस्त असं चिकन जे आहे ते शिजलेले आहेत ऑलमोस्ट 50%। त्यानंतर यामध्ये गरम मसाले आणि 1 टीस्पून भरून टाकलेला आहे बिर्याणी मसाला। त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया 100 ग्राम दही, कोथिंबीर, पुदिना, कोथिंबीर आणि पुदिना नक्की टाका, याचा टेस्ट खूप छान येतो बिर्याणीमध्ये। तर चला मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया। परत आपण इथे सर्व हे मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहेत आपल्याला। दही मधनं सुद्धा थोडं थोडं पाणी सुटेल आणि हे 7 मिनिटं आपण शिजवून घेतलं। परत इथे मी ठेवणार आहे शिजवायला। तर कमीत कमी इथे परत आपण ठेवूया 8 ते 10 मिनिटं, म्हणजे चिकन आपलं चांगल्या प्रकारे शिजेल। तिथपर्यंत आपण एक दहीचा स्पेशल मसाला रेडी करूया। तर इथे 100 ग्राम दही घेतलेली आहे, त्यामध्ये मी 2 ड्रॉप टाकलेले आहे केवडा एसेन्सचे आणि येलो फूड कलर टाकलेला आहे। तर इथे मी 1 टेबलस्पून पाण्यामध्ये 2 पिंच घेतलेलं होतं येलो फूड कलर, ते आपण मिक्स करून घेऊया। फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्ही स्किपही करू शकता।
आता फूड कलर टाकून आपल्याला चांगल्या प्रकारे हे बघा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा स्पेशल दहीचा आपला मसाला जो आहे तो रेडी झालेला आहे. ही झालेली आहेत 8 ते 10 मिनिटं. आता जो आपला चिकन आहे तो ऑलमोस्ट शिजलेला आहे. मस्त असा बघा तर्रीवरती आलेला आहे आणि जो चिकन कोरमा झालेला आहे रेडी बिर्याणीचा, एकदम मस्त असा हा कोरमा आपला झालेला आहे रेडी. आता आपल्याला बिर्याणीला द्यायचं आहे दम. तर सर्वप्रथम आपण यामधनं चिकन आणि हे काढण्या अगोदर पहिले आपण यामध्ये देऊया स्मोकी फ्लेवर. तर एक कोळसा गरम करायला ठेवलेलं होतं आणि ते वाटीमध्ये काढून घेतलेला आहे गरम गरम कोळसा. त्यावरती थोडंसं आपण तेल टाकूया आणि तेल टाकल्यानंतर मस्त असं हे बघा स्मोकी फ्लेवर जे आहे ना ते आपल्या चिकनमध्ये यायचं आहे. तर 2 ते 3 मिनिटं आपण इथे झाकून ठेवणार आहोत. म्हणजे मस्त असा स्मोकी फ्लेवर बघा चिकनमध्ये आलेला आहे. 3 मिनिटं मी ठेवलेलं होतं. आता ही वाटी आपण काढून घेऊया आणि ह्यामधनं चिकन आणि मसाला जो आहे ना तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया. खाली आपल्याला थोडंसं तेल आणि मसाला ठेवायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर आपण यामध्ये राईसची लेयर लावणार आहोत. तर इथे लेयर आपण बिर्याणी तयार करत आहोत आणि ही जबरदस्त अशी चिकनची बिर्याणी आपली होणार आहे रेडी. तर हाफ क्वांटिटीमध्ये राईस जे आहे ना ते टाकून घेऊया आपण खाली. स्प्रेड करून घेऊया. थोडासा मसाला आणि तेल ठेवा खाली, कारण चांगल्या प्रकारे बिर्याणी दम झाली पाहिजे. त्यानंतर जो आपण चिकनचा मसाला काढून घेतलेला होता तो पूर्ण मसाला आपण यामध्ये टाकून घेऊया. वरून टाकूया आपण जो दहीचा मसाला रेडी केलेला होता तो. याचा टेस्ट खूप छान येतो जेव्हा आपली बिर्याणी दम होणार या दहीच्या मसाल्याबरोबर. आणि मस्त असा हा दहीचा मसाला टाकून घेतलेला आहे. त्यावरती टाकूया थोडे पुदिन्याचे पानं, त्याबरोबर थोडीशी कोथिंबीर चिरलेली, टोमॅटोज असतात ते सुद्धा मी टाकणार आहे. त्याबरोबर यामध्ये टाकूया आपण 2 ते 3 हिरवी मिरची 2 तुकड्यामध्ये कट केलेली. एक टोमॅटो घेतलेला होता मध्यम साईजचा, ज्याला गोल गोल तुकड्यामध्ये कापून घेतलेला आहे. ते टोमॅटो यावरती आपण टाकून घेऊया. त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया परत राईसची आपण लेयर लावणार आहोत. त्या अगोदर टाकूया आपण यामध्ये मस्त असा कांदा, जो आपण गोल्डन फ्राईड काढून घेतलेला होता तो कांदा टाकून घेऊया यावरती. आणि त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया जे अर्धे उरलेले राईस होते ते. तर पहिले बघा कांदा टाकून घेतलेला आहे मस्त असा. तर चला आता राईसची लेवर लावून घेऊया. तर अर्धे राईस जे पहिले टाकलेले होते आणि अर्धे राईस जे होते ते आपण यावरती टाकून घेऊया. गॅसची फ्लेम बंद आहे, अजून मी गॅस ऑन केलेला नाही आहे. तर हे स्प्रेड करून घेऊया. त्यावरती टाकूया थोडेसे पुदिन्याचे पानं, कोथिंबीर आणि फ्राईड केलेले कांदे. त्यावरती टाकूया तूप. तूप टाकल्याने खूप छान चव येते बिर्याणीमध्ये आणि एकदम मस्त असे शायनी शायनी राईस तुमचे रेडी होतील. आणि तूप टाकून आता आपण यावरती करणार आहोत अशा प्रकारे होल, म्हणजे जी भाप आहे ना ती वरपर्यंत यायला पाहिजे आणि मस्त अशी आपली बिर्याणी जी आहे ना ती दम होईल. हे बघा. आता पाहिजे तर तुम्ही फॉइल पेपरने कव्हर करू शकता किंवा डायरेक्ट झाकून ठेवू शकता. आणि यावरती काहीतरी मस्त असं जाड भांड ठेवा आणि पहिले 2 मिनिटं हाय फ्लेमवरती आणि 10 मिनिटं लो फ्लेमवरती. आणि ही 12 मिनिटं बिर्याणीला मी दम करून घेतलेला आहे. टोटल 2 मिनिटं हाय फ्लेमवरती आणि 10 मिनिटं लो फ्लेमवरती. आणि हे बघा किती मस्त अशी आपली बिर्याणी जी आहे ती झालेली आहे रेडी. तर तुम्हाला हे मिक्स कसं करायचं आहे बघा, मी खालपासून पूर्ण चमचा घेऊन घेतलेला होता आणि त्यानंतर हे मिक्स केलेलं आहे आणि हे एकदम जबरदस्त अशी आपली ही बिर्याणी जी आहे ना ती झालेली आहे रेडी. नक्की एकदा ट्राय करा अशा प्रकारे चिकन बिर्याणीची रेसिपी, तुम्हाला खूप आवडेल. मस्त असं चिकनचा कोरमा पहिले बनवा बिर्याणीसाठी आणि त्यानंतर अशा प्रकारे दम करा, म्हणजे एकदम परफेक्ट अशी तुमची बिर्याणी जी आहे ना ती रेडी होईल. खाण्यामध्ये खूप अशी चविष्ट अशी बिर्याणीची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. घरच्या बेसिक इंग्रेडियंट्स मध्ये तयार झालेली खुशबूदार जायकेदार चिकन बिर्याणीची ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी. आणि ही बिर्याणीची रेसिपी वीकेंडमध्ये बनवून जरूर खा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. तर चला एका प्लेटमध्ये सुद्धा आपण काढून घेऊया. हे बघा किती एकदम सुटसुटीत राईस आहेत आणि मसाला बघा किती मस्त असं झालेला आहे रेडी. आणि चिकन असा मस्त असा शिजलेला. तर नक्की ट्राय करा अँड थँक्स फॉर वॉचिंग.